स्पर्श ऑनलाईन क्लासेस. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाबद्दल माहिती मिळवूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठाचं नावच आहे द पीपल हू प्रोटेक्ट नेचर, म्हणजेच असे लोक की ज्यांनी निसर्गाचं संरक्षण केलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पटपट तुमचं इंग्रजी विषयाचं पुस्तक काढा आणि माझ्या मागोमाग तुम्हीसुद्धा वाचन करा आणि त्याचबरोबर या पाठाला व्यवस्थित समजून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली असते. त्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. बघा, डू यू नो या सेगमेंटमध्ये दिलेला आहे द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर. बघा, या पाठामध्ये जी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामध्ये काही तुम्हाला झाडांची चित्र दिसत आहेत. तर त्या झाडांच्या चित्रांखाली आपल्याला त्या झाडाचं नाव काय आहे ते लिहायचं आहे. तर बघा, पहिल्याच चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे वडाचं झाड, त्याला आपण बॅनियन ट्री म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं चित्र दिसतंय बघा, निवडुंग म्हणतो आपण, जे वाळवंटी भागामध्ये येत असतं त्याला इंग्रजीमध्ये आपण कॅक्टस असं म्हणत असतो. थर्ड दिसतंय बघा, नारळाचं झाड आपण बघितलेलं आहे. तर नारळाच्या झाडाला कोकोनट ट्री असं म्हणत असतात इंग्रजीमध्ये. आणि त्याचबरोबर जे लास्टला दिलेलं आहे 4th नंबरचं जे चित्र दिसतंय झाडाचं, त्याला आपण पाईन ट्री म्हणजे सुरूचे झाड असं म्हणत असतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतात? पाईन ट्री. तर लक्षात आलं तुमच्या? तुम्ही ही झाडं कधी ना कधी कुठे ना कुठे बघितलेली असतीलच. चला तर मग आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. रीड केअरफुली, लक्षपूर्वक वाचायचं आहे. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठाची सुरुवातच आपल्याला या सेंटेन्सने करून दिलेली आहे की निसर्ग हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. फॉरेस्ट्स गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी जंगलं असतात ती आपल्याला काय काय देतात? तर बघा, फ्रेश एअर म्हणजे शुद्ध हवा, क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी, फूड अँड शेल्टर अन्न आणि निवारा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या सर्व नीड्स आपल्या कुठून पूर्ण होत असतात? तर फॉरेस्ट म्हणजेच जंगल किंवा वनांपासून आपल्या पूर्ण होत असतात. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. तर बघा, ट्रीज आपल्याला श्वसनासाठी मदत करत असतात आणि आपण आपलं आरोग्य सुदृढपणे आणि अगदी स्वस्थ जीवन जगण्यासाठी ते आपल्याला हेल्प करत असतात, म्हणजेच मदत करत असतात. बघा, इथे शब्द आलेला आहे ब्रीद. ब्रीद म्हणजे श्वसन करणे. म्हणजे बघा, आपण ज्या वेळेस ऑक्सिजन घेत असतो तो आपल्याला कुठून मिळतो? बरोबर, झाडांपासून. मग ब्रीद म्हणजे काय? श्वसन. ओके, चला तर पुढे. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त माणूसच नाही किंवा ह्युमन बिईंगच नाही, तर ॲनिमल्स म्हणजे प्राणी अँड बर्ड्स म्हणजे पक्षी सुद्धा जंगलांवर डिपेंड आहेत, म्हणजेच अवलंबून आहेत. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. बघा, काही लोकांना निसर्गाची व्हॅल्यू कळालेली आहे. व्हॅल्यू म्हणजे किंमत किंवा महत्त्व म्हणू आपण. तर काही लोकांना निसर्गाचं महत्त्व पटलेलं आहे, म्हणून त्यांनी त्या निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले आहेत. ते डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. तर ते फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. तर त्यांना निसर्गावर खूप त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना निसर्गाची काळजी वाटते, म्हणून ते त्या निसर्गाला प्रोटेक्ट करण्यासाठी हार्डवर्क घेत आहेत. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 सच पीपल हू लव नेचर अँड वर्क सेल्फलेसली फॉर सोसायटी. तर या पाठामध्ये आपल्याला अशाच 3 सेल्फलेस आणि हार्डवर्क करणाऱ्या 3 लोकांविषयी, 3 व्यक्तींविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे की असे 3 व्यक्ती आहेत
की ज्यांनी निस्वार्थपणे या समाजासाठी आणि या निसर्गासाठी हार्डवर्क केलेलं आहे, कठीण मेहनत केलेली आहे. चला तर मग त्यांना भेटूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे त्या 3 व्यक्तींमधली पहिली व्यक्ती जी दिलेली आहे त्यांचं नाव आहे तुलसी गौडा. त्यांनाच आपण वनदेवता म्हणून ओळखतो. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्रीज गॉडेसेस. बघा, झाडांची देवता म्हणजेच वृक्ष देवता म्हणून तुलसी गौडा यांना ओळखलं जातं. शी वॉज बॉर्न इन अ हलक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. तर तुलसी गौडा यांचा जन्म हलक्की ट्रायबल फॅमिली म्हणजे हलक्की नावाची जी जमात आहे त्या आदिवासी फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कर्नाटकमध्ये. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. बघा, त्या त्यांच्या जीवनामध्ये कधीही शाळेत गेलेल्या नाही आणि त्यांना लिहिताही येत नाही आणि वाचताही येत नाही. म्हणजे त्या इलिटरेट आहे, म्हणजेच अशिक्षित आहे. पण तरीसुद्धा हाऊएव्हर शी लर्न मेनी थिंग्स बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट. पण तरीसुद्धा त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून बऱ्याचशा गोष्टी अशा शिकलेल्या आहेत की त्या त्यांनाच माहिती आहेत. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब्स. तर त्यांना बघा, आपल्याप्रमाणे त्यांना लिहिता वाचता जरी येत नसलं तरी त्यांना झाडांबद्दल म्हणजे वृक्षांबद्दल, त्याचबरोबर प्लांट्स म्हणजे रोपांबद्दल अँड हर्ब्स म्हणजेच मेडिसिनल ज्या हर्ब्स असतात त्याविषयी त्यांना सखोल ज्ञान आहे. डीप नॉलेज म्हणजे काय? नॉलेज म्हणजे ज्ञान आणि डीप म्हणजे खोल किंवा सखोल म्हणू आपण. हर्ब्स तुम्हाला माहिती आहे, आपल्या बगीच्यामध्ये, अंगणामध्ये आईने परसबागेमध्ये पुदिना, तुळशी, गवती चहा, अडुळसा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या लावलेल्या असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? हर्ब्स म्हणत असतो. तर या तुलसी गौडा ज्या होत्या त्यांना याविषयी भरपूर माहिती होती. Environmentalists call her the encyclopedia of the forest because of her great knowledge. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पर्यावरणशास्त्रज्ञ होते ते या तुलसी गौडाजींना एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणायचे. म्हणजे काय? पर्यावरणाचा ज्ञानकोश असे म्हणायचे, जंगलाचा ज्ञानकोश असे म्हणायचे. कारण त्यांना जंगलाबद्दल, जंगलामध्ये असणाऱ्या झाडांबद्दल, प्लांट्सबद्दल भरपूर माहिती होती म्हणून त्यांना ज्ञानकोश असं म्हटलं जायचं. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग इन हर लाईफ. तर बघा, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ 30,000 सॅपलिंग म्हणजे आपण रोपं म्हणू, तर त्यांनी ते रोपं लावलेली होती. शी वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. बघा, तर त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन खात्यामध्ये सुद्धा त्या नर्सरीमध्ये म्हणजेच आपण म्हणतो रोपवाटिकांमध्ये त्यांनी जी रोपं लावलेली होती त्यांची सुद्धा त्या काळजी घ्यायच्या. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्री ऑफ इच स्पेसिस. बघा, त्यांना झाडांच्या वेगवेगळ्या जाती, प्रजाती त्यांना माहिती होत्या आणि त्याबरोबर त्यांची जी वाण आहे, जी जात आहे त्या बरोबर त्या ओळखायच्या. त्यांना ते माहिती होतं, ते लगेच ओळखून घ्यायच्या. शी बिलीव्ह दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. त्यांचा असा विश्वास होता की आपल्याला जंगल हे एक आपल्याला शिक्षकाप्रमाणे शिकवत असतं. शी लव्ह ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन. त्यांच्या मुलांप्रमाणे या झाडांवर प्रेम करायच्या. इन 2021 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर्ड हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू नेचर. तर बघा, त्यांच्या या नॉलेजबद्दल, त्यांच्या या कार्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे भारत सरकारने 2021मध्ये त्यांना आपल्या भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. कारण त्यांनी निसर्गासाठी त्यांनी जे ग्रेट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये तुम्हाला तुलसी गौडाजी दिसत आहेत आणि त्याचबरोबर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी आपल्याला तिथे दिसत आहेत.
समजलं? चला आता पुढची व्यक्ती कोण आहे बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे राहीबाई सोमा पोपेरे या दुसरी व्यक्ती दिलेल्या आहेत की ज्यांनी नेचरला प्रोटेक्ट करण्यासाठी हार्डवर्क केलेलं आहे. त्यांनाच आपण सीड मदर म्हणून ओळखत असतो. सीड म्हणजे बी बियाणे. ओके. राहीबाई सोमा पोपेरे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे बघा पद्मश्री, म्हणजे त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. तर बघा, राहीबाई सोमा पोपेरे इज नोन ॲज द सीड मदर. राहीबाई सोमा पोपेरे यांना सीड मदर म्हणजे बियाण्यांची आई असं असे म्हणून ओळखायचे. शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. तर त्या महाराष्ट्रामधील आदिवासी जमातीतील एक शेतकरी आहेत. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुलसी गौडा इलिटरेट होत्या, त्या पण शाळेत गेल्या नव्हत्या, त्यांच्याप्रमाणेच राहीबाई पोपेरेसुद्धा शाळेत गेल्या नव्हत्या. कारण का, त्यांचं जे कुटुंब होतं ते खूप गरीब होतं. त्यामुळे त्या शाळा शिकू शकल्या नाही किंवा त्या शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स ॲट अ यंग एज. पण गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्या शेतीमध्येच कमी वयातच त्या शेतीमध्ये काम करायला लागल्या होत्या. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्सेस. तर त्यांची जे शेतीची कामं होती ती त्या दररोज करायच्या, त्यातूनच त्यांना खूप सारा अनुभव मिळालेला. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं आपण बरेच जण म्हणत असतात की अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो, म्हणजे अनुभवामुळे माणूस शहाणा होत असतो. त्याचप्रमाणे राहीबाई पोपेरे यांना जे एक्सपिरियन्स आले, अनुभव आले, त्या अनुभवांमधून त्या शिकत गेल्या. शी सेव मेनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. बघा, त्यांनी काय केलं, शेतीची कामं करत असताना जे पारंपरिक बियाणे असतात आणि नेटिव्ह म्हणजे आपल्या एखाद्या ठिकाणी जे पीक येत असतं त्यांचे जे बियाणे असतात ते त्यांनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स त्यांनी काय केलेले, बचत करून ठेवलेले आहे किंवा जमा करून ठेवलेले आहे. क्रॉप्स म्हणजे तर पिके. ओके. शी encourage farmers to grow local crops instead of using only market seed. बघा, त्यांनी ती बियाणे जमा करून ठेवली, साठवण ठेवली. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या स्थानिक भागामध्ये जे पिकं असतात त्या ती पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना जे बियाणं असतं, बियाणं असतं, ते बियाणं त्यांनी आपल्या नेटिव्ह प्लेसमध्ये जे असतं तेच वापरावं असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. बघा, त्यांनी फक्त बियाणेच दिले असं नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांना शिकवलं की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती अँड नॅचरल मेथड्स म्हणजे नैसर्गिक पद्धती. बघा, शेती करताना आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला असेल. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, सेंद्रिय शेती, की ज्यामध्ये केमिकल्स जे असतात, रसायनं वगैरे असतात, फवारे वगैरे, ते केमिकल न यूज करतात, जे सेंद्रिय आहेत तेच यूज केलेले असतात. तर त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड यूज करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना इनकरेज केलं, म्हणजेच प्रोत्साहित केलं. ओके. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. तर बघा, राहीबाई या कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले अहिल्यानगर जिल्ह्यामधील जी समिती आहे त्यांच्या त्या एक सक्रिय सदस्या होत्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, राहीबाई पोपेरे या कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोला अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या या समितीच्या ॲक्टिव्ह मेंबरसुद्धा आहेत. शी स्टार्टेड सीड बँक्स अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. बघा, त्यांनी ह्या ज्या बियाणे सेव्ह करून ठेवण्यासाठी त्यांनी, बघा, आपण ज्या प्रकारे पैसे बचत करण्यासाठी बँकमध्ये पैसे जमा करतो त्या प्रकारे त्यांनी सुद्धा सीड बँक्स सुरू केल्या. त्यांनी त्या बँकांमध्ये
सीड्स म्हणजे जे नेटिव्ह सीड्स आहे, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये गावठी बियाणे आहेत, ती बियाणे त्यांनी साठवायला, बचत करून ठेवायला सुरुवात केली. ते कुठे गेली? त्यांनी एक स्पेशल त्यासाठी सीड बँक उभारली. ओके. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. त्या बऱ्याच शेतकऱ्यांना अगदी मोफत बियाणे प्रोव्हाइड करायच्या, म्हणजे पुरवायच्या. ॲट प्रेझेंट अबाउट 122 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. बघा, त्यांनी जवळजवळ 122 नेटिव्ह सीड्स असतील आणि 32 क्रॉप्स या त्यांनी कन्झर्वेशन केलेलं आहे, त्यांचं साठवून ठेवलेलं आहे. ओके. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड, फार्मिंग अँड नेचर. त्यांचं कार्य ही अन्न, शेती आणि निसर्ग याला संरक्षण देत असतच. आणि त्याचबरोबर त्यांनी या तिघ घटकांना इन्करेज करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मदत केली. ओके. इन 2020 शी रिसीव द पद्मश्री अवॉर्ड. बघा, तरी त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 2020मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड भारत सरकारने प्रदान केलेला आपल्याला दिसून येत आहे. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC मीन्स ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. निसर्ग आणि समाजासाठी इन्स्पायरिंग म्हणजेच प्रोत्साहित कामं करणाऱ्या 100 महिलांमध्ये राहीबाई पोपेरे यांचा समावेश BBC म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनी त्या यादीमध्ये राहीबाई पोपेरेंचा समावेश आपल्याला केलेला दिसून येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलं जात आहे. ओके. चला तर आता बघूया आपल्या या पाठातील तिसरी व्यक्ती कोण आहे. चैत्रा देवचंद पवार, अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. बघा, पायोनियर म्हणजे अग्रणी म्हणत असतो आपण, ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजे आदिवासी विकास आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेती. तर चैत्राम देवचंद पवार यांना आदिवासी विकास आणि शाश्वत शेती यांचे अग्रणी असं म्हटलं जातं. बघा, आपण बघितलं सुरुवातीला तुलसी गोडा यांना वनदेवता म्हणतात, त्याचबरोबर राहीबाई पोपेरे यांना सीड मदर म्हणतात आणि चैत्राम पवार यांना पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजेच आदिवासी विकास आणि शाश्वत शेती यांचे असे. विद्यार्थी मित्रांनो, चैत्राम पवार पद्मश्री इज अ ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंटल लीडर विथ ओव्हर 30 years ऑफ एक्सपिरियन्स. बघा, तर चैत्राम पवार हे सोशल म्हणजे सामाजिक आणि पर्यावरणवादी कामांमध्ये जवळजवळ त्यांचा 30 वर्षाचा अनुभव आहेत. एन्व्हायरमेंटल लीडर आहेत. ओके. ही हॅज लेड कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत शेती, त्याच्यानंतर कम्युनिटी म्हणजे सामाजिक विकास, त्याचबरोबर कन्झर्वेशन म्हणजे काय, संवर्धन, या विषयांमध्ये त्यांचं जवळजवळ 100 खेडेगावांमध्ये त्यांचं महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. ही हॅज बिगॅन विथ कल्टिवेशन ऑफ 5,000 ट्रीज विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन. बघा, त्यांनी जवळजवळ 5,000 झाडे त्या झाडांना त्यांनी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून त्यांनी आहे. ॲज ॲन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी. त्याचबरोबर ते
वन सल्लागार कमिटीमध्येच म्हणजे वन सल्लागार समितीमध्ये सुद्धा ते काय आहेत, सदस्य आहेत. ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट, एम्पावर ट्रायबल कम्युनिटीज स्पेशली वुमेन अँड प्रमोट सेल्फ रिलियंट डेव्हलपमेंट. तर बघा त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला प्रोटेक्ट फॉरेस्ट म्हणजे जंगलांचं संरक्षण, एम्पावर ट्रायबल म्हणजे ज्या जाती आदिवासी जाती आहेत त्यांचं सक्षमीकरण, कम्युनिटीज ट्रायबल कम्युनिटीजचं सक्षमीकरण, त्यामध्ये स्पेशली वुमेन म्हणजे स्त्रिया अँड प्रमोट सेल्फ रिलियंट डेव्हलपमेंट आणि स्वतःचा विकास कसा केला जाईल यासाठी त्यांचे प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे. He has started work from his village Baripada in Dhule district with the help of Janajati Kalyan Ashram and now extended in nearby 100 villages from Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्यांच्या महान कार्याची सुरुवात त्यांचं जे गाव आहे बारीपाडा जे धुळे जिल्ह्यामध्ये आहे तेथून जनजाती कल्याण आश्रम यामधून त्यांनी या कामाची सुरुवात केलेली आहे आणि आता जवळजवळ त्यांचं ते कार्य जवळजवळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील 100 गावांमध्ये त्यांचं विस्तारित केलं गेलं आपल्याला दिसून येत आहे. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटिंग, वॉटर कन्झर्वेशन अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन. त्यांचं हे जे कार्य आहे ते झाडे लावण्यासाठी, पाण्याचं बघा आपण जलसंवर्धन म्हणतो, वॉटर कन्झर्वेशन म्हणजेच जलसंवर्धन आणि फॉरेस्ट प्रोटेक्शन आणि वनांचं संरक्षण यासाठी त्यांचं हे आपल्याला कार्य दिसून येत आहे. ही हेल्प मेनी विलेजेस बाय अँड ट्रेंचेस टू स्टोअर रेन वॉटर. त्यांनी बघा बऱ्याच गावांना पाटबंधारे आणि चाऱ्या तयार करण्यासाठी मदत केली आहे. कारण बघा पावसाचं जे पाणी असतं, रेन वॉटर म्हणजे पावसाचं पाणी, ट्रेंचेस म्हणजे चाऱ्या आणि चेक डॅम्स म्हणजे आपण म्हणत असतो पाटबंधारे. ओके, पाट. तर यांचा वापर किंवा यांचं हे तयार करण्यासाठी त्यांनी बऱ्याच गावांमध्ये मदत केलेली आहे जेणेकरून जे पावसाचं पाणी असतं ते पावसाचं पाणी वाहून न जाता जमिनीमध्ये मुरावं म्हणून. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज इन मेनी एरियाज. आणि त्यांच्या याच कार्यामुळे त्यांच्या एरिया म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे ग्राउंड वॉटर आहे म्हणजे जे जलपातळी म्हणतो आपण, भूजल पातळी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. इन्क्रीज म्हणजेच काय, वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. ओके. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ह. बघा जलपातळी वाढल्यामुळे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची जी शेतातील पिकं आहे, क्रॉप्स म्हणजे पिकं, इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे. ओके. तर या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जी पिकं आहे त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होत आहे. हिज वर्क ऑल्सो हेल्प बर्ड अँड ॲनिमल्स टू गेट सेफ होम. त्याचबरोबर त्यांचं हे जे झाडं लावण्याचं, झाडं वाचवण्याचं जे काम आहे त्यामुळे जंगलातील जे पशुपक्षी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्यासाठी एक सेफ होम म्हणजे अगदी सुरक्षित घर तिथे त्यांना मिळत आहे. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्ह बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स. बरेचशी जंगलं त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला तिथे वाचलेली दिसत आहे. म्हणजे बघा बरेचशी जी जंगलं आहेत ती पाण्याअभावी खराब होत असतात, परंतु त्यांच्या एफर्ट्समुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे इथे सुद्धा आपल्याला सुधार झालेला दिसून येत आहे. इन 2025 ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. तर 2025मध्ये त्यांच्या या निसर्ग आणि समाज याबद्दल जे त्यांचं अमूल्य योगदान आहे त्याबद्दल, त्या कार्याचा
कौतुक म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या इथे चित्रामध्ये आपल्याला चैत्राम पवारजी दिसत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसत आहे आणि त्यांना पद्मश्री अवॉर्ड बहाल करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये असणाऱ्या या 3 महान व्यक्तींविषयी आपण माहिती या पाठामध्ये अभ्यासलेली आहेत. तर बघा, आपण पण निसर्गाचं आपल्याला पण काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण सुद्धा किमान एक तरी झाड लावायचं आणि झाड नुसतं लावून नाही द्यायचं, तर त्या झाडाचं संवर्धन करायचं. चला तर आत्ता या पावसाळ्यामध्ये आपण नक्की निश्चय करायचा आणि सर्वांनी एक तरी झाड नक्की लावा. समजलं? तर बघा, याप्रमाणे आपण या पाठाची माहिती अभ्यासलेली आहे. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ किंवा अजून वेगवेगळ्या पाठांची व्हिडिओज हवी असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा